नमस्कार मंडळी, छोट्या पडद्यावरील सर्वात मनोरंजक शो म्हणजे बिग बॉस मराठी या नव्या सीझनला धूमधडाक्यामध्ये सुरुवात झालेली असून पहिलाच आठवडा प्रेक्षकांच्या पसंतीस ठरलेला आहे। यंदाचा बिग बॉस मराठी हा नवा सीझन आपल्याला काही वेगळ्या प्रकारे पाहायला भेटतोय की ज्यामध्ये आपल्याला होस्ट करताना यावेळेस महेश मांजरेकर नाही तर बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा अभिनेता महाराष्ट्राचा भाऊ रितेश देशमुख हा बिग बॉस मराठीचा 5वा सीझन होस्ट करताना आपल्याला दिसून येत आहे। आणि या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धक आहेत, वेगवेगळ्या मानसिकतेचे स्पर्धक आहेत, वेगवेगळ्या कर्तृत्वाचे स्पर्धक आहेत, जसं की निक्की तांबोळे, वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, अभिजित सावंत, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, धनंजय पवार, योगिता चव्हाण, घनश्याम दरोडे, निखिल दामले, जानवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, एरिना रुडाकोवा आणि सूरज चव्हाण। मग तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की बिग बॉस मराठी या 5व्या सीझन मधील या स्पर्धकांना नेमके किती मानधन भेटणार आहे, कोणत्या स्पर्धकाला सर्वात जास्त मानधन, कोणत्या स्पर्धकाला सर्वात कमी मानधन, सर्वांचा आवडता स्पर्धक तो म्हणजे सूरज चव्हाणला नेमके किती मानधन भेटणार आहे आणि या बिग बॉस मराठीचे होस्ट भाऊ रितेश देशमुख यांना नेमके किती मानधन भेटणार आहे, महेश मांजरेकर पेक्षा कमी भेटणार का जास्त भेटणार का त्यांच्या एवढेच भेटणार, माहिती का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका। तर माहितीनुसार वर्षा उसगावकर यांना दर आठवड्याला तब्बल 2.5 लाख एवढे मानधन भेटते, तर गायक अभिजित सावंतला दर आठवड्याला 3.5 लाख रुपये एवढे मानधन भेटते, तर छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरोडे याला दर आठवड्याला बिग बॉस मराठी कडून 50,000 रुपये एवढे मानधन भेटते, तर कोल्हापूरचा ठाण्या वाघ म्हणजे सर्वांचा डीपी दादा म्हणजे धनंजय पवार याला बिग बॉस मराठीच्या दर आठवड्याला 60,000 रुपये एवढे मानधन भेटते, तर कोकण हटेड गर्ल अंकिता वालावलकर हिला बिग बॉस मराठीच्या दर आठवड्याला 50,000 रुपये एवढे मानधन भेटते। आणि यंदाचा बिग बॉस मराठीचा सर्वात महागडा स्पर्धक कोण असा जर का प्रश्न विचारला तर तुमच्या डोक्यामध्ये एकच उत्तर येईल, ते म्हणजे सूरज चव्हाण। तर नाही, यंदाचा बिग बॉस मराठीचा सर्वात महागडा स्पर्धक आहे ती म्हणजे निक्की तांबोळे। निक्की तांबोळेला बिग बॉस मराठीच्या दर आठवड्याला तब्बल 4.25 लाख रुपये एवढे मानधन भेटते। आणि ज्याच्या मानधनासाठी तुम्ही एवढे उत्सुक आहात तो म्हणजे बुक्की टेंगुळ, गुलिगा धोका, SQRQ तो म्हणजे सर्व महाराष्ट्राचा लाडका स्पर्धक सूरज चव्हाण। सूरज चव्हाणमुळे बिग बॉस मराठीच्या या 5व्या सीझनच्या TRP मध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे असं देखील म्हणायला हरकत नाही। कधी न बघणारे प्रेक्षकही बिग बॉस मराठी बघू लागलेले आहेत, कोणामुळे तर फक्त सूरज चव्हाणमुळेच, कारण खऱ्या अर्थानं सर्वांच्या डोळ्यासमोर शून्यातून वर आलेला स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण। हे बघा, मी तर सूरज चव्हाणमुळे बिग बॉस बघतो बॉ। मग आता तुम्हाला वाटत असेल की सूरज चव्हाणला सर्वात जास्त मानधन भेटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे। सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीच्या दर आठवड्याला फक्त 25,000 रुपये एवढे मानधन मिळत आहे। आणि मग बिग बॉस मराठीचे 5वे सीझन होस्ट करण्यासाठी महाराष्ट्राचे भाऊ रितेश देशमुख हे नेमके किती मानधन घेतात हाही तुमच्या समोर एक प्रश्न आहे। याचं उत्तर असं आहे, तर बिग बॉस मराठीचे 5वे सीझन होस्ट करण्यासाठी रितेश देशमुख दर आठवड्याला तब्बल 40 लाख रुपये एवढे मानधन घेतात। आणि बिग बॉस मराठी हा शो जवळपास 14 आठवडे चालतो, म्हणजे रितेश देशमुख यांची एकूण फीस किती आहे तर सुमारे 5,60,00,000च्या जवळपास। तर माहितीनुसार बिग बॉस मराठी 5व्या सीझन मधील या स्पर्धकांना आणि होस्ट रितेश देशमुख यांना एक अंदाजे किती मानधन भेटते हे तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जर का कळाले असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। सबस्क्राईब करणं फार महत्त्वाचं आहे। भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस, तोपर्यंत गुड बाय।